सूरज एका मोठ्या कॉर्पोरेट फर्मचा मालक होता. त्याचे व्यक्तिमत्व कठोर आणि शिस्तप्रिय होते. त्याच्या भव्य बंगल्यात राम्या घरकाम बघायची. राम्या स्वभावाने अतिशय सालस, शांत आणि स्वाभिमानी होती. तिला सूरजच्या वागण्यातील तो ताठरपणा माहीत होता, पण कधीतरी त्याच्या डोळ्यात तिला एकटेपणाही जाणवायचा. एका पावसाळी रात्री शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. सूरज कामावरून घरी परतला तेव्हा तो पूर्णपणे भिजला होता. राम्या त्याला टॉवेल द्यायला पुढे आली. सूरजने टॉवेल घेताना तिचा हात घट्ट पकडला. त्याचा स्पर्श गरम होता आणि तो थोडा अस्वस्थ वाटत होता. सूरजने तिला आपल्याकडे ओढले. तो इतका जवळ आला की राम्याला त्याचे श्वास जाणवू लागले. तो गंभीर स्वरात म्हणाला, राम्या, दिवसभर कितीही काम केलं तरी घरी आल्यावर तुला पाहिल्याशिवाय माझ्या मनाला शांतताच मिळत नाही. आज हा पाऊस तुला माझ्या कितीतरी जवळ घेऊन आलेला आहे. राम्याची ओढणी थोडी विस्कटलेली होती. सूरजने हळूच तिचा हात सोडून तिची ओढणी सावरली. त्याचा हात तिच्या खांद्यावरून फिरत असताना राम्याला शहारल्यासारखे झाले. तिने आपली नजर खाली झुकवली, पण सूरजने तिच्या हनुवटीला हलकेच धरून तिचा चेहरा वर केला. त्याच्या डोळ्यात एक खोल ओढ होती. तो इतका जवळ आला की त्यांचे ओठ एकमेकांच्या अगदी जवळ होते. त्याने हळूच तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि तिच्या कानात कुजबुजला, आज मला फक्त तू हवी आहेस राम्या. राम्याच्या हातातील टॉवेल आता खाली पडला. तिनेही सूरजच्या कुर्त्याला आपल्या हाताने घट्ट धरून ठेवले. सूरजची नजर राम्याच्या चेहऱ्यावर खेळली होती. त्याने तिला भिंतीच्या आडोशाला घेतले आणि तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात अलगद धरला. राम्या, सूरजचा आवाज आता खूप खोल आणि थरकाप उडवणारा होता. तुला माहिती आहे, प्रत्येक वेळी जेव्हा तू माझ्या समोरून जातेस तेव्हा माझं लक्ष कामात लागतच नाही. आज रात्री हा पाऊस मला ती संधी देतोय तुला पूर्णपणे माझं बनवून घेण्याची. सूरजने तिला अधिक जवळ ओढले. आता त्यांच्या शरीरात काही इंचाचेही अंतर उरलेले नव्हते. त्याने हळूच तिच्या ओठांच्या जवळ जात कुजबुजले. आज कोणतीही मालकी नाही, कोणतंही काम नाही. आज फक्त तू आणि मी आहोत. त्याने तिचे ओठ आपल्या ओठांनी अलगद स्पर्शले. तो स्पर्श इतका हळूवार पण तितकाच उत्कट होता की राम्याच्या अंगावर आता शहारे उमटले. सूरजने तिला उचलून आपल्या मिठीत घेतले आणि बेडकडे घेऊन गेला. तिथे पडलेल्या मंद प्रकाशात सूरजने तिचे मुख आपल्या हातात घेतले आणि तिच्या ओठांवर एक दीर्घ उत्कट चुंबन घेतले. त्या चुंबनात इतकी ओढ होती की राम्याचा हात सूरजच्या केसात घट्ट विरला. सूरजच्या प्रत्येक स्पर्शाने रम्याला जणू काही एक वेगळ्या विश्वात घेऊन जात होता. तो रात्रभर तिला आपल्या मिठीत धरून बसलेला होता. त्या रात्री त्या बंगल्यातील शांतता केवळ त्यांच्या मिलनाच्या उभेने आणि त्यांच्या प्रेमाच्या उत्कटतेने पूर्णपणे व्यापून गेली होती. सूरजच्या कठोर काळजाचा दरवाजा राम्याने उघडला होता. सकाळ होता. जेव्हा बाहेरचा पाऊस थांबला होता तेव्हा सूरज आणि राम्या एकमेकांच्या मिठीत शांत झोपले होते. त्यांना हे ठाऊक होते की आता त्यांच्यात मालक आणि नोकर असे कोणतेही अंतर उरलेले नव्हते. आता ते फक्त सूरज आणि राम्या होते, ज्यांनी एक नवी प्रेमकथा आपल्या नशिबात लिहिली होती. त्यांनी त्या वाड्याच्या भिंतीच्या पलीकडे आपल्या प्रेमाचे एक नवीन जग निर्माण केले होते, जिथे फक्त आदर, विश्वास आणि एकमेकांची ओढ होती. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.